नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आताची सगळ्यात मोठी खबर आहे मित्रांनो। आता बघा, लाडक्या बहीण योजनेमध्ये आता आपण सगळ्यांना बघितलं की रक्षाबंधनला पण पैसे मिळाले होते, तसेच आता भाऊबीजेला पण आपल्याला 3000 रुपये हे मिळणार आहेत। ही आताची सगळ्यात मोठी बातमी आहे आणि ही खरी बातमी आहे, कारण आजच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला भाऊबीजेला पण 3000 रुपये मिळणार आहेत। आणि आता जो पुढचा हप्ता असणार आहे, पुढचा जो हप्ता असणार आहे, जो आपल्याला तिसरा हप्ता मिळणार आहे, तिसरा हप्ता कधी मिळणार आहे हे पण मी सांगणार आहे। परंतु तो जो तिसरा हप्ता असणार आहे तो आता 1500 ऐवजी 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। 3000, 2500, 2000 असं मिळण्याची शक्यता आहे, असं स्वतः आपले राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी यांनी सांगितलेलं आहे। तर आता सविस्तर आपण माहिती याच्यावरती आपण बघणार आहोत आणि आपला व्हिडिओ हा सगळा पुराव्यावर असतो, त्यामुळे आपली माहिती ही खरी असते। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। चला बघूया नेमकं मुख्यमंत्र्यांनी आज काय सांगितलं त्याचा आपण पुरावा आपण बघूया। बघा, मुख्यमंत्री बहिणीला ओवाळणीची रक्कम वाढवू अशी स्वतः मुख्यमंत्री जे आहेत आपले त्यांनी सांगितलेलं आहे। काय म्हणलेत ते, लाडक्या बहिणींची रक्कम वाढवू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन। तुम्ही आता बघितलं, आपली माहिती ही काय खरी असते, त्यामुळे व्यवस्थित आपल्या व्हिडिओला पूर्ण बघा, कारण व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमच्या सगळ्या शंकेचं निवारण अगदी होणार आहे। तरी पण तुम्हाला काही शंका वाटत असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। बघा पुढे काय होणार आहे लक्षात घ्या, सविस्तर माहिती आपण बघूया काय आहे ते। आज नागपूरमध्ये महायुती सरकारने लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाला पैसे दिले, भाऊबीजेला पण दिले जातील असं त्यांनी स्वतः सांगितलं आहे। आपण जी माहिती तुम्हाला सांगितली ती एकदम खरी होती, बरं बघितलं। आता बघा पुढे काय म्हणाले आहेत, महायुती सरकारनं काय म्हणलं होतं की ही योजना जी आहे ती बंद होणारच नाही आहे। आपण खूप जणांनी असं ऐकलं की ही योजना बंद होणार असं तसं, पण ही योजना बंद होणार नाही, तुम्हाला भाऊबीजेला पण पैसे दिले जातील, हा माहेरचा आहेर असणार आहे असं त्यांनी स्वतः सांगितलं आहे। तुम्ही सरकारची ताकद वाढवली, हात आकडता घेणार नाही। तुम्ही जर सरकारची ताकद वाढवली तर आमचा पण हात आकडता घेणार नाही। तर आता फक्त लक्षात घ्या, दुसरी महत्त्वाची बातमी काय, फक्त 1500वर थांबणार नाही। सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, फक्त आता 1500वर थांबणार नाही, तर ते 1500 आता काय होणार आहेत, 2000 होणार, 2500 होणार, 3000 होणार, हे लक्षात घ्या। आता आज आपले जे काही मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, त्यांनी स्वतः सांगितलं आहे की 1500 रुपयाचे आता 3000 रुपये हे होणार आहेत। लाडकी बहिणींना ओवाळणीची रक्कम वाढवत जाऊ असे त्यांनी स्वतः सांगितलं आहे। कुणी सांगितलं आहे, आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे यांनी स्वतः सांगितलं आहे। यांनी भविष्यात लाडकी बहीण योजनेच्या निधीत वाढ करण्याची घोषणा केली आहे, हे लक्षात घ्या। सगळ्यांना डाऊट क्लिअर झाले, काय होणार आहे, भाऊबीजेला पण तुम्हाला पुढची रक्कम मिळणार आहे 3000 रुपयाची एकदम, आणि तुमचा जो काही महिन्याचा हप्ता आहे तो आता 1500 रुपयावरून तो किती होणार आहे, 3000 रुपये होणार आहे, लक्षात घ्या। सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी, व्हिडिओला लाईक करा, लगेच लाईक करा, व्हिडिओला आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा अशा चांगल्या बातम्यांसाठी। आता पुढे बघा काय म्हणलेलं आहेत, आता पुढे अजून खूप महत्त्वाच्या बातम्या मी तुम्हाला सांगणार, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। त्यांनी काय म्हणलेत बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टप्प्यात 2 निधी वितरण सोहळा शनिवारी नागपुरात पार पडला। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे म्हणलं होतं, तिजोरीतील पैसे सर्वसामान्य लोकांचे आहेत, माझ्या बहिणींचे आहेत असे म्हणले होतं, त्याचा वापर सर्वसामान्यांसाठी करू। करोडो बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सरकार म्हणून आनंद मिळत आहे। ही योजना चालना देणारी योजना आहे आणि रक्षाबंधनच्या 2 दिवस अगोदर पैसे जातील असा शब्द दिला होता तो पाळला असंही त्यांनी म्हटलं आहे। आता या योजनेचं लक्षात घ्या, या योजनेचं रेकॉर्ड तोडलेलं आहे या योजनेनं, कारण कुठलीच योजना एवढी लोकप्रिय झाली नाही आणि एवढे पैसे पण मिळाले नाहीत, त्यामुळं विरोधकांच्या पायाखाली वाळू सरकले असं ते म्हणाले। ही योजना फसवी आहे, जुमला आहे, पैसे येणार नाहीत, वाट बघत बसा असं विरोधक म्हणायचे, असं सरकारने टोला लावला आहे। आणि सरकार पैसे काढून घेईल, त्यामुळे तुम्ही पैसे काढून घ्या अशी ही अफवा खूप जणांनी पसरवली असं त्यांनी म्हटलं आहे। आता पुढे बघा काय म्हणलं त्यांनी, पैसा यायला लागले तेव्हा विरोधकांचे चेहरे काळे पडले, बुरी नजर वाले तेरा मुंह काला असं त्यांनी चिमटा काढत सरकारने चिमटा काढला आहे। हे घेत देणारे सरकार आहे, घेणारे नाही असं त्यांनी सांगितलं आहे। आता पूर्वी सरकार हप्ते घेणार होते, हे बँक महिलांच्या खात्यात हप्ते भरणारी सरकार आहे। विरोधक कितीही काही म्हटलं तरी ही योजना सरकार बंद होऊ देणार नाही असं त्यांनी स्वतः सांगितलं। असा त्रिवार संकल्प करून त्यांनी येत्या निवडणुकीत महायुतीच्या पाठीशी आपले आशीर्वाद ठेवा असे आवाहन लाडक्या बहिणींना केले आहे। लक्षात घ्या, आता तिसरा जो हप्ता आहे आपल्याला तो मिळणार आहे कधी, लवकरच मिळणार आहे। तिसरा जो हप्ता आहे तो पण लवकरच मिळणार आहे, लक्षात घ्या। तो भाऊबीजेपर्यंत भाऊबीजेला पण आपल्याला पैसे मिळणार आहेत, लक्षात घ्यायचं आहे। त्यामुळं
काही टेन्शन घ्यायची नाही. आता त्यांनी पुढे काय म्हणलं बघा, आम्ही सुरक्षित बहीण देखील देणार. महिलांच्या अत्याचाराला दोषींना फाशी देण्याची शिक्षा पण आम्ही करणार, अशी सरकारची मागणी कोर्टात करणार. तुमच्या सुरक्षितेची जबाबदारी सरकारमध्ये बसलेला भाऊ घेतील, असा विश्वासही त्यांनी यावेळेस दिलेला आहे. लक्षात घ्या, लाडक्या बहिणींची ओवाळीची रक्कम वाढवू असं त्यांनी स्वतः म्हणलं आहे. आता पुढं बघा, पुढं त्यांनी काय म्हणलं, जर तुम्ही जर सरकारची ताकद वाढवली तर आम्हीही हाताकरता घेणार नाही. 1,500 ते 3,000 होतील असं त्यांनी सांगितलं आहे. आणि ओवाळणी ही जी लाडक्या बहिणीची ओवाळणी आहे ती रकमेत वाढ करत जाऊ असं स्वतः आपले राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं आहे. आता त्यामुळं तुम्हाला काय याच्यावरती प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कळवा. व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कळवत जा. कारण आपण काय करतो, समजा तुम्हाला काही प्रश्न असेल कोणाचं, तर आपण तो प्रश्न वाचतो पहिल्यांदा. सामायिक क्वेश्चन जे असतील जास्त त्याच प्रश्नाचं मी उत्तर देतो, कारण एक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी थोडा वेळ लागतो. म्हणून मी काय करतो, जे जास्त कॉमन क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चनांचं मी एकदम उत्तर देतो. त्यामुळं तुमचे जे काय प्रश्न असतील तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आता याच्यामध्ये काय तुम्हाला अजून त्रुटी असतील तर ते बघा. त्यामुळं आता आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यामुळं जसं व्हिडिओ किंवा नवीन माहिती येईल तसं तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवली जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.